पिंजरा पिंजरा रे. सगळ्या धक्क्यामुळे दादा जायला पाहिजे होता तो आणखी तरुणच होत चाललाय. अरे कधी कधी मरणार आहे तो. एकदा का तो मेला ना की या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक मीच होईल. कारण त्या विधवा अक्काला संपूर्ण मला काही जास्त जड नाही जाणार आहे. निदान हे असले विचार तुम्ही तुमच्या मनात तरी ठेवत जावं. असे उघड उघड बोलून तरी नका दाखवू. एखाद दिवशी कोणी ऐकलं तर. ऐकू दे बरं दे. मला ना आता वेगळीच भीती वाटायला लागली. प्रॉपर्टीच्या संदर्भात दादानी काही वेगळा निर्णय घ्यायला नकोय. कारण आमच्या कैलासवासी वडिलांनी सगळे अधिकार दादाला दिलेत ना. तो काहीतरी करणारच. कायद्याने जे अधिकार माझ्या मुलीला मिळायला हवेत ते सगळे मी आनंदीला देणार आहे. तिला तिच्या वाटणीचं मिळायलाच हवं. हेगडे वकिलांना फोन लाव. उद्याच बोलावून घे त्यांना. जे काही करायचं ते सगळं कायदेशीर व्हायला हवं. तिला तिचे अधिकार मिळायलाच हवेत. वीरवर आतोनात प्रेम करणाऱ्या मनाचा बळी घेण्याचं मला धैर्य दे. नारायणीताई आणि वीर यांचा संसार सुखाचा कर. मला तुझ्या संसारात तुला सुखी बघायचंय. एक काम कर, वीरला फोन कर, त्याची माफी माग आणि सासरी जा. मी वीरची माफी मागणार नाही. त्याची माफी मागितली नाहीस तर तो तुला घरी घेणार नाही. आणि मी तुला मगाशीच सांगितलंय, वीरला जिंकण्यात आता मी तुझी मदत करू शकत नाही. कळतंय का तुला? अक्का अक्का हा सगळा काय प्रकार चाललाय? काय झालं? दादा सगळी प्रॉपर्टी त्या मुलीच्या नावावर करायला निघालाय. एकमेकांवर मनापासून प्रेम करणारी दोन माणसं जेव्हा वेगळी होतात ना तेव्हा त्या दोघांना वेगळे करणारे कधीच सुखी राहू शकत नाही. ते तुम्हा दोघांना वेगळं करण्यात कळत नकळत का होईना पण माझा वाटा आहेच. गोरा काका म्हणजे तुम्ही जेवढं ऐकायला पाहिजे होतं ना तेवढं सगळं ऐकलंय मी. आणि आनंदी त्याच्यावरूनच मी म्हणतोय की आपण या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करू. गोरा काका मी तुमच्या पुढे हात जोडते. या घरातल्या कुणी बी माझ्यासाठी काय बी करायची गरज नाही. आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडा. अगं गोरख साहेब, मी तिच्या वतीनं माफी मागतो. तुमच्याच घरात राहून तुम्हालाच असं बोल. कोणी माफी वगैरे मागायची गरज नाहीये तिच्या वतीने. कारण चुकलेलीच नाहीये ती. आणि हो, हे घर माझ्या इतकंच तिचं सुद्धा. कारण शेलारांचंच रक्त आहे तिच्यात. काय? आनंदी ही मच्छिंद्र दादाची मुलगी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टीसाठी ती इथं आलीये तो डाव साध्य झालाय तिचा. आता ती पुढचं पाऊल टाकतीये. बाबांना अक्कलच नाहीये. नारायणी, तोंड सांभाळून बोल. बघितलंच काका, मम्माला अजूनही त्यांचा पुळका येतोय. नारायणी बाळा, तू जरा शांत बसतेस का? अक्का, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तेव्हा प्रभावी उपायांचाच विचार कर जरा. मला काही कळतच नाहीये, यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय? आपल्या सगळ्यांचं वाटोळं, दुसरं काय? माझं ऐक, सरळ त्या हेगडे वकिलाला खरेदी तरी करायचं किंवा त्याला दादापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. कामाला लाग.